आजची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी। धनंजय मुंडे यांनी अखेर आज राजीनामा दिलाय। पीएच्या मार्फत त्यांनी आपला राजीनामा फडणवीसांकडे पाठवलाय। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा सुपूर्द केला असल्याची माहिती स्वतः फडणवीसांनी दिली आहे। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। राजीनामा ह्या मुख्यमंत्र्यांचा झाला पाहिजे, इथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे। आपण पाहतोय प्रशासन कसं चाललंय। तुम्ही खूप मोठी मागणी, पहिली बातमी कधी आली होती, खून कधी झाला होता, त्याच्यानंतर एक पूर्ण अधिवेशन झालं। हे जे फोटो काल आलेत ते मुख्यमंत्र्यांकडे नव्हते आले। आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही। हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने टीका होत असताना अखेर आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। याबाबत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माध्यमांना दिली आहे। खरं तर वाल्मिक कराड याचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल केलेल्या सीआयडीच्या आरोपपत्रात कराडला क्रमांक 1 चे आरोपी म्हणून घोषित करण्यात आले। तर दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया आल्यात, ऐकूयात। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता, घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। त्या पोराच्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही आहे। त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेलं आहे। आतापर्यंत ते आमदारकीबद्दल काहीच बोलू शकत नाहीत, कारण कायद्याने हे जर व्हायचं झालं तर ते इलेक्शन कमिशनला करायचं गरज असते। ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटकडे तसं प्रपोजल पाठवू शकतात। तर ॲज पर कॉन्स्टिट्यूशन और रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट हे त्यांना त्या पद्धतीने करायला लागतं, पण ते त्यांनी करण्याची मला वाटत नाही ते कधी करतील। आणि खबरदार, जर परत संजय राठोड सारखं यांना तुम्ही या ना त्या मार्गाने परत आणण्याची जर हिम्मत केलीत तर मात्र जनता आणि मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मी इतके वेड्यासारखे लढेन आणि तुम्हाला तुम्ही मी लढल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।